श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. मी विद्या. तर आपलं स्वागत करत आहे आपल्या घरपण या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत दही वड्यापासून. मी आज दही वडे बनवणार आहेत. चला तर मग त्याची रेसिपी बघूया. तर या इथं मी ही डाळ 6 ते 7 तास भिजू घातली होती. तर हे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आणि ही एकदम बारीक करून घ्यायची आहे. थोडीशी पण डाळ त्यात ठेवायची नाही, तरच आपले दही वडे एकदम मऊ होतील. डाळ वाटून झाली, तर याला आता पूर्ण फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हे जे आता घट्ट पीठ वाटतंय ना आपल्याला, हे पूर्ण असं फेटून फेटून हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना थोडंसं मीठ यात टाका. माझ्याकडून मीठ स्किप झाले, त्यामुळे मी व्हिडिओ दाखवू शकली नाही. तर या पाण्यात थोडंसं पीठ सोडून बघायचं. तर हे आपले पीठ आता तरंगते, म्हणजे आपलं दहीवड्यासाठी पीठ तयार आहे. तर आता आपण वडे सोडून घेऊयात. सोडताना काय करायचंय, त्या अगोदर आपल्याला थोडंसं कोमट पाणी करायचं आहे. या इथे थोडंसं मी कोमट पाणी करायला ठेवलंय. तर इथे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला वडे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे आपले वडे आता छानसे असे भाजून झालेले आहेत. मस्त आणि कुरकुरीत असे वडे आपले इथे झालेले आहेत. टाकूयात. तर या इथे आता आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे. तर दही आपल्याला चाळणीतूनच असंच फेटून घ्यायचं आहे, जे की मी ज्या पद्धतीने घेते. हे जर दही आपण मिक्सरच्या भांड्यात लावून जर ते फिरवून घेतलं तर ते पाण्यासारखं दही होतं, त्याला असा फ्लफीनेस येत नाही. त्यामुळे ते दहीवडे असे पूर्ण पाण्यात डुबल्यासारखे होतात. त्यामुळे जर आपल्याला दहीवडे करायचेच असतील तर कायम दही असंच फेटून घ्यायचं. थोडंसं पाणी यात राहिले, हे मिक्स करून घेते. आणि यात थोडीशी साखर टाकणार आहे मी, कारण माझ्याकडे आता पिठी साखर नाही आहे. तर इथं दह्यात पूर्ण आता साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला. तोपर्यंत आपण आता इथं वडे काढून घेऊयात. आणि वडे काढताना एकदम हलक्या हाताने काढायचे आहेत वडे, पूर्ण त्याला दाबायचं नाही. जर पूर्ण दाबले तर ते असे पूर्ण मुटका होऊन बसतील. म्हणून आज होता होईल एवढ्या हलक्या हाताने वडे आपल्याला काढायचे आहेत. आणि या इथे मी एका प्लेटमध्ये 4 ते चला तर घेऊया मग आता आपण गार्निशिंग करायला. तर या इथे आता मी 6-7 वडे घेतलेत. आणि हे वड्यांना भरपूर असं दही घालायचे आहेत, की पूर्ण ते वडे दह्यात मुरले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला दही घालायचं आहे. भरपूर असा दह्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे, कारण मुरल्यानंतर दहीवडे खूप छान लागतात. तर हे कोणी पुदिन्याच्या चटणीसोबत खातात, तर कोणी चिंचेच्या चटणीसोबत खातात. तर काय काय जणांना दोन्ही कॉम्बिनेशन आवडतं. तर मी तर फक्त इथे चिंचेच्या चटणीचा वापर करणार आहे. त्याचबरोबर लाल तिखट आणि चाट मसाला टाकणार आहे. आणि मस्तपैकी आपले दहीवडे आता तयार आहेत. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास. चला तर मग आता ह्याची टेस्ट कशी झाली बघूया. मऊ छान झाली तशी. मस्त. तर आता बोलू थोडं शिलाई कामाबद्दल. तर एका मॅडमचे मला इथं 2-3 ड्रेस आले होते. तर त्यातला एक स्टिच करून झाला होता. तर तो फ्रंट नेक त्याचा असा आहे आणि बॅक नेक पण प्लेनच होता. नॉड विथ लटकन दिली होती, अस्तरचा आहे हा. आणि त्यांनी त्यांच्या रिलेटिव्सच्या बाळासाठी एक छोटेसं माझ्याकडून पॅन्ट नव्हती सांगितली, पण मी माझ्या मनानेच मी शिवली होते. पुरा ड्रेसच त्यांना तयार करून दिला. आणि हे छोटंसं सुरकं, टोपडं आणि पॅन्ट असा मी पूर्ण त्यांना एक
ड्रेस तयार करून दिला. आणि दिवसभराची माझी खूप कामं राहिली होती. त्यानंतर हे 2-3 साड्या मी पिको फॉल करून घेतल्या. अजून 2-3 ब्लाऊज कट करून पडले होते, ते मला शिवून काढायचे होते, ते काय झालेच नाही. आणि एवढं सगळं उरकून भाजीला जाऊन यायचं होतं. आणि भाजीला जाऊन आल्यानंतर राहिलेला भाजी वगैरे ठेवायची होती, तर ती भाजी इतकी पडली होती. तर या कामात मला स्वराने मदत केली आणि राहिलेली भाजी वगैरे तिनंच सगळी भरून ठेवली. तर आम्ही बाजारातून पपई पण घेऊन आलो होतो. तर लागली हाताने ती पण कट करून म्हणलं ठेवून टाकावं, आणि ती पण कट करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून टाकली. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.